नमस्कार सर्वांना, सोनाई एंटरप्राइजेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन ठिकाणी नवीन इन्स्टॉलेशन केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चेंजवर स्विच बसून आपण इथून कमीत कमी 150 फुटापर्यंत आपण काय केलेलं आहे, डीसी केबल हे आपण नेलेलं आहे. बघा, हा जे दिसतोय त्या साईडने डीसी केबल आपण नेलेलं आहे तिथे. हे आहे चेंजवर स्विच, हे सगळ्यांना माहितीच आहे. खालच्या बाजूला हे दोन जे केबल आहेत ते आहेत इन्व्हर्टरचे, आणि वरचे जे केबल आहेत ते आहेत आपल्या कंट्रोलरचे. बरोबर. आता यासोबत आपण काय काय ऍक्टिव्ह केलं, नवीन म्हणजे नवीन जे म्हणतोय मी तुम्हाला, तर नवीन काय चालवलं हे तुम्हाला दाखवतोय. तर मित्रांनो, हे बघा, आपण माझ्या मागे जे आहे ते इन्व्हर्टर बसवलेलं आहे. 2000 वॅटचं एमपीपीटी आहे. आपण एमपीपीटी यूज केलाय ईस्टमॅन कंपनीचं. तर यामध्ये तुम्हाला स्क्रीनमध्ये तुम्हाला दाखवतो मी पीव्ही व्होल्ट, ग्रीड व्होल्ट ते पण दाखवणार आहे. आणि त्यावरती आपण सरांचं फर्निचरचं काम चालू आहे. तर जे फर्निचरचे मशिनरी असतात ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये चालवतोय. एक मिनिट. तर मित्रांनो, हे स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, पीव्ही व्होल्ट 63 व्होल्ट दिसतंय आणि ग्रीड व्होल्ट हे 3 म्हणजे लाईट नाहीच आहे सध्या, पण ते बेसिक 3 व्होल्ट दिसत आहे. त्याच्यामध्ये आउटपुट व्होल्ट 224 व्होल्ट आणि 50 हर्ट फ्रिक्वेन्सी आहे. पी व्ही पॉवर आहे मित्रांनो 1036 ते 34. त्यामध्ये टोटल पॉवर जनरेशन आत्तापर्यंत झालेलं आहे. म्हणजे डिजिटल डिस्प्ले मित्रांनो तुम्हाला यामध्ये दिसतोय. आता यावरती आपण काय घरातले तर सगळे इक्विपमेंट चालवतोच. यामध्ये याच्या अगोदर दाखवलं होतं मी तुम्हाला. आता तुम्हाला मी मशिनरी जे आहेत ते मशिनरीसुद्धा दाखवतोय मित्रांनो. तर मित्रांनो, हे बघा, जे फर्निचरचं काम चालू आहे, फर्निचर कापण्याची जी मशीन असते ती मशीनसुद्धा आपण याच्यावर चालवते. या मशीनला मित्रांनो साधं इन्व्हर्टर चालत नाही. साध्या इन्व्हर्टरवरती तुम्हाला ट्रिप मारतं. त्यामुळे आपण हे मशीनसुद्धा याच्यावरती चालवत आहोत. आता हे बघा, इथे यांचं सरांचं घर आहे, या पद्धतीने घर आहे. आणि त्या बाजूला सोलर आहे. बघा, त्या बाजूला तिथे सोलर आहे. तर तिथून आपण या अशा शेततळ्याच्या बाजूने सप्लाय घेतलेला आहे आणि असं कंपाऊंडच्या बाजूवरून सप्लाय घेऊन आपण ते वरच्या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे.